हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज आपण बघणार आहोत वरणफळं, पण एका वेगळ्या स्टाईलने। आजची ही वरणफळं तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा किती फास्ट झाली ते। आपण बघून घेऊयात। मी मूग डाळ घेतली आहे। मूग डाळ पचनाला अतिशय हलकी असते, पोट हलकं राहतं आणि पचन सुधारतं मूग डाळीने। त्याचबरोबर मूग डाळीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे ती बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं। त्यामुळे आपल्याला जेवण सारखं भूक सारखी लागत नाही। शिवाय त्याच्यात प्रथिने भरपूर असतात आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मूग डाळ मदत करते। मसूर डाळ मी इथे घेतलेली आहे। मसूर डाळीमध्ये लोह खूप प्रमाणात असतं, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मसूर डाळीनी मदत होते। त्याचप्रमाणे मसूर डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर सुद्धा शरीराला ऊर्जा देतात आणि त्याच्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं। त्याचशिवाय मसूर डाळीने हृदयाच्या आरोग्यासाठी ही डाळ खूप आवश्यक असते, फायदेशीर असते। त्यामुळे कोलेस्ट्रॉल पण नियंत्रणात राहतं। त्यामुळे तुम्ही मूग डाळ, मसूर डाळ हे नक्कीच तुमच्या जेवणामध्ये नेहमी ठेवायला हवी। त्याच्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं फायबर मिळतं, एक शक्ती, प्रथिने मिळतात। मी ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी आता ही फोडणी करणार आहे। मी कुठेही कुकरला शिजवायला लावली नाही आहे डाळ। मी फक्त डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत 2 वेळा पाणी काढून। आता मी फोडणी घालणार आहे। फोडणीमध्ये मी आपली साधी मोहरी, जिरं, हिंग, हळद, लसूण घातला आहे मी। तुम्ही जर लसूण मिरचीची पेस्ट वाटून घातली तरीसुद्धा चालेल। लहान मुलांना शक्यतो तिखट तोंडात येऊ नये म्हणून मिरचीची पेस्ट न घालता कुठल्याही ह्याच्यामध्ये अख्खी मिरची घालायची, ज्याच्यामुळे किंवा तुकडे घालायचे ज्याच्यामुळे मिरची काढून ठेवता येते आणि मग मुलांना खायला सोपं पडतं। मिरची काढल्यामुळे आपण पेस्ट घालतो तर ती मिरची दाताखाली येऊ शकते, लहान मुलांना खायला सहन होत नाही। मी इथे फोडणी करून घेतली आहे छान मस्त। मोहरी, जिरं, लसूण छान तडतडलं आहे। आता मी त्याच्यात पाणी घालणार आहे। पाणी घालून मी त्याच्यामध्ये डायरेक्ट डाळी शिजायला लावणार आहे। मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली नाही आहे। ही अतिशय पटकन होते। वेगळी कुकरमध्ये डाळ शिजवा, मग त्याच्यामध्ये ती डाळ थंड झाल्यावर मग आपण फोडणी करणार। हा जो वेळ जातो, हा सगळा वेळ इथे वाचतो आहे, कारण मी त्या फोडणी करून लगेच त्यात पाणी घालून डाळ शिजवायला ठेवते आहे। आणि मी डाळ शिजवत असतानाच एका बाजूला मी कणिक पण मळून घेणार आहे आणि मूग आणि मसूरच घेतलं आहे मी। तूर डाळ ॲक्च्युली शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी तूर डाळ घेतली नाही आहे। जर तुम्ही तूर डाळाची वरणफळं करणार असाल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घ्या। मी आता कणिक भिजवून घेणार आहे, फक्त सिंपल मीठ घातलं आहे। मीठ असं कणकेत छान एकजीव करून मग पाणी घालायचं। मग काय होतं, त्याच्यामुळे मीठ सगळीकडे मिक्स होतं आणि कणिक भिजवायला सोपी पडते। कणिक आहे ना व्यवस्थित भिजवण्यासाठी एकच टेक्निक आहे। आधी त्याचा छोटे छोटे गोळे करायचे आणि मग चांगलं मळायचं। आपल्या हाताने, आपल्या तळव्याच्या ह्याच्याने जेवढं तुम्ही प्रेस कराल कणकेला तेवढी ती छान मळली जाते। आणि मी हे आता मळून घेते कणिक। मी एका बाजूला डाळी शिजायला ठेवल्यात कढईमध्ये आणि दुसऱ्या बाजूला इथे मी कणिक मळते आहे, त्याच्यामुळे माझा वेळ वाचणार आहे। 15-20 मिनटात ही रेसिपी होऊ शकते, फार वेळ लागत नाही आणि क्वांटिटी तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता। कुकरमध्ये डाळ शिजवणं आणि त्याच्यानंतर करणं हे थोडंसं टाईम कन्झ्युमिंग असतं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही हे फास्ट करू शकता। अर्थात तुम्हाला जर तूर डाळीची वरणफळं करायची असतील तर मात्र तुम्ही नक्कीच कुकरचा वापर करा। हे बघा, मी हे अशी शिजत ठेवली आहे, बऱ्यापैकी शिजत आली आहे ती। आता मी फार वेळ थांबणार नाही आहे, 5च मिनटात मी लगेच वरणफळं करायला घेणार आहे। मी दाखवते तुम्हाला, मी 2 पद्धतीने दाखवणार आहे वरणफळं करण्याचे म्हणजे प्रकार। आधी तर मी ही पोळी छान लाटून घेतली। आता मी त्याला हे असं झाकण घेतलं आहे, सो एकसारख्या आकाराच्या गोल चकत्या आपल्याला मिळतील। ह्या मी असं 4-5 चकत्या पाडून घेतल्यात। ह्या चकत्या आता मी वरणफळं जी शिजत आहेत त्याच्यामध्ये सोडून देणार आहे। डाळ पण शिजते आणि त्याच्याबरोबर कणिक म्हणजे कणकेची पोळी किंवा आपण हे जे चकत्या केल्यात, चकोल्या केल्यात त्या पण शिजतात। त्यामुळे दोन्ही एकत्र शिजल्यामुळे बराच वेळ वाचतो। त्यामुळे हे तुम्ही नक्की ही पद्धत ट्राय करा की डायरेक्ट डाळीला फोडणी द्यायची, डायरेक्ट फोडणी करून त्याच्यात डाळ शिजत घालायची, मग कणिक भिजवून आपण अशा प्रकारच्या ह्या चकोल्या करू शकतो। ते चकोल्याचा अजून एक प्रकार सांगणार आहे करण्याचा ॲक्च्युली।
कणिक मळून त्याच्यानंतर चकोल्या करण्याचा अजून एक प्रकार सांगणार आहे, त्याच्याने पण खूप वेळ वाचतो. झोपू नको बाई. मी आधीसारखीच इथे पोळी लाटून घेतली आहे, पण मी आता हे कातणं आहे माझ्याकडे, आपण पिझ्झा कटर पण म्हणू शकतो. याच्याने मी ही पोळी आपली शंकरपाळ्याला जशी कट करतात तशी कातरून घेते आहे आणि ह्याच्यात आकार पण छान त्या कातण्यामुळे मस्त दिसतो आणि पटकन कट होते. सुरीनी पण होऊ शकतं, पण सुरीनी पोलपाटाला चरे पडतात आणि शिवाय हा जो एक नागमोळी आकार आहे शंकरपाळ्याला असणार, तो पण येतो, एक छान लुक येतो त्याला. तर ही पद्धत मी का करते, कारण ही फास्ट आहे. हे चकत्या पाडत बसा आणि त्या ह्याच्यापेक्षा ही अखंड पोळीच मी सरळ चौकोनी कापते आणि त्याच्यात टाकून देते शिजण्यामध्ये. वरणफळं शिजत आहेत तिथे मी टाकली आहे शिजायला. तो मी बघू शकता डाळ बऱ्यापैकी शिजत आली आहे. मगाशी घातलेल्या चकोल्या शिजत आल्यात. त्यामुळे आपण हे म्हणजे ऑनगोईंग ही प्रोसेस आहे. आपण चकोल्या करता चकोल्या पाडता आपण डाळ पण शिजवतो आहे आणि चकोल्या पण शिजवतो आहे, त्याच्यामुळे वेळ वाचतो. तुमच्या चकोल्या बनवून एक 5च मिनटात लगेच तयार होतात. अदरवाईज कुकरमध्ये डाळ शिजवा, मग ती थंड होऊन मग त्याला फोडणी द्या, मग त्याच्यानंतर ती म्हणजे चकोल्या आधी करून ठेवाव्या लागतात, नाहीतर डाळ खूप वेळ ऑलरेडी शिजलेली असल्यामुळे त्याला खूप शिजवायची गरज नसते, मग ते खूपच पातळ होतं. बट ह्याच्याने वेळ वाचतो, एक छान हे होतं त्याला तुम्ही छान असं कोथिंबीर वगैरे घालून गार्निश करू शकता. मी ह्या सगळ्या चकत्या हाताने ज्या कट केल्या होत्या कातण्याने त्या सगळ्या आम्ही घालून घेतल्यात आणि मी दाव देणं मात्र गरजेचं आहे हा प्रत्येक वेळेस थोड्या वेळाने, म्हणजे काय होतं लागत नाही खाली कढईला काही गोष्टी. हे बघू शकता तुम्ही, ह्या मस्त अशा शिजल्यात. मी आमसूल घातलं आहे, थोडंसं गूळ, तिखट, आपलं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट. तुम्ही जर मसाला ऑलरेडी लसूण मिरचीचा मसाला घातला असेल तर वरनं घालू नका, अदरवाईज तुम्ही वरनं लाल तिखट घालू शकता. मी ह्याच्यात एखाद वेळेस आत्ता अवेलेबल नाही आहे, पण मी एखाद्या वेळेस पावभाजी मसाल्याची पण एक चिमूट घालते, त्याच्याने मस्त स्वाद येतो. सांबार मसाला पण ॲड करू शकता. हे मस्त तयार आहेत आपल्या डाळ चकोल्या, वरण चकोल्या. नक्की ट्राय करा, सांगा मला कशी झाली आहे रेसिपी आणि माझं चॅनल बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री.